ओम नमो नारायणाय. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार. गुरुवारी माझ्याकडे निःशुल्क योग सद्गुरू हिलिंग दरबार असतो. या ठिकाणी तुमच्या कोणत्याही समस्या असतील तर त्या समस्यांचं निराकरण, तुमची कुंडली असेल किंवा कुंडली असेल तर जन्मतारीख किंवा हस्तरेषा किंवा सूर्योदय पाहून तुमच्या संपूर्ण समस्यांचं निराकरण केलं जातं. तरी आज गुरुवार आहे. या आणि समस्यामुक्त आनंदी जीवनाचा मार्ग घ्या कोल्हापूर या ठिकाणी. आज गुरुवार 25 जानेवारी 2024 दिनविशेष आणि शुभ मुहूर्त पण सांगतो. आज पौष शुद्ध पौर्णिमा आहे. आज शांकभरी पौर्णिमा असून ती रात्री 11:23 आहे. आज पुनर्वसू नक्षत्रही आहे. आज सायंकाळी 6:15 नंतर पुष्य नक्षत्र सुरू होत आहे आणि अहोरात्र गुरुपुष्यामृत मुहूर्त आहे. आज दिवस सकाळी 10:33 नंतर शुभ आहे. आज सौंदती येथे रेणुका देवीची यात्रा सुद्धा आहे आणि आजचे शुभाशुभ मुहूर्त सांगतो. सकाळी 7:14 नंतर 8:38 सिद्धी वेळ आहे. दुपारी 12:50 नंतर 2:14 लाभदायी वेळ आहे आणि अमृत वेळ आहे दुपारी 2:14 नंतर 3:38 आणि सिद्धी वेळ आहे 5 नंतर 6:22. राहू काळ या दरम्यान आहे 1:30 ते 3. राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करू नका. चला बघूया आज कोणत्या राशीच्या लोकांना कर्तव्यपूर्तीचा आनंद प्राप्त होतोय आणि त्या कोणत्या राशी आहेत, दैनिक राशी ते बघूया. पहिली रास आहे त्यामध्ये मेष. आजच्या दिवशी कुटुंबात एकजुटता तसंच आरोग्यात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांनी त्याच्या अभ्यासावर लक्ष द्यावं. पूजापाठ करण्यात मन रमेल. दुसरी वृषभ. आज तुमच्या कोणत्याही निर्णय विचारपूर्वक घ्या. तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांकडून मदत मिळेल. नोकरीमध्ये तणाव कमी होणार आहे. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित यश मिळू शकतं. तिसरी मिथुन. आजच्या दिवशी संपूर्ण वेळ धावपळीत राहील. व्यापारात काही बदल करू नका. पाठदुखीच्या समस्येमुळे त्रस्त होण्याची शक्यता आहे. योग व्यायामाला सुरुवात करा. मित्राची भेट होऊ शकते. चौथी कर्क. आजच्या दिवशी तुमचं संपूर्ण दिवस हे मन प्रसन्न राहील आणि केलेल्या नवीन योजना यशस्वी ठरतील. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी तुम्हाला मिळेल आणि तुमचा गौरवही होईल. पाचवी आहे सिंह. आजच्या दिवशी सरकारी नोकरीसाठी अर्ज करा. व्यापारात संध्याकाळी यश मिळण्याची शक्यता आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. सहावी कन्या. आजच्या राशीच्या व्यक्ती ज्या आहेत त्या विवाहाच्या समस्या त्यांच्या दूर होतील. आजच्या दिवशी तुमच्या जवळच्या मित्राचा सल्ला घ्या. एखाद्या मुलीच्या विवाहात मदत करा. प्रेम प्रकरणे यशस्वी होतील. सातवी तुळ. आजच्या दिवशी तुमची रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत राहणार आहे. घरातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. आणि आठवी वृश्चिक. आजच्या दिवशी वैवाहिक जीवन ताणतणाव युक्त असणार आहे. दुपारनंतर कोणतेही शुभ कार्य करू नका. संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते. आणि आठवी वृश्चिक. आजच्या दिवशी वैवाहिक जीवन ताणतणाव युक्त असणार आहे. दुपारनंतर कोणतेही शुभ कार्य करू नका. संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते. नववी धनु. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष द्यावं लागणार. कुटुंबासोबत तुम्ही एकत्र कुठे फिरायला जाऊ शकता. संपूर्ण दिवस आरामात जाईल. दहावी मकर. आजच्या दिवशी मनात चुकीचे विचार येऊ देऊ नका. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा न करता औषध वेळेवर घ्या. योग व्यायामाला सुरुवात करा आणि मेडिटेशन केलं तर मनातील चिंता सुद्धा तुमच्या दूर होऊ शकतात. 11वी कुंभ. नवीन नोकरीची संधी मिळेल. मान सन्मान प्राप्तीचे योग
येथील तुमच्या वडिलांचा सल्ला घ्या. मनपसंत भोजन आज प्राप्त होऊ शकतं. 12वी भेद. आजच्या दिवशी आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन सुदृढ आरोग्यासाठी प्रयत्न करा. करिअरमध्ये सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित यश मिळू शकतं. धन्यवाद. आई महालक्ष्मी, कोल्हापूरची आई महालक्ष्मी, करवीर निवासिनी आई अंबा माता तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे. शुभम भवतो.